नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीने एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या परीक्षांसाठी फॉर्म भरले होते तर त्याच्यासाठी जी चाळणी परीक्षा होणार होती तर त्याच्या वेळापत्रकामध्ये त्यांनी बदल केलेले आहेत किंवा एक सुधारित स्वरूपाचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी असेल तर यासाठी तुम्ही जो फॉर्म भरलेला होता तर त्याची जी चाळणी परीक्षा आहे तर ती 8 ऑगस्टला होणार आहे। त्याच्यानंतर यामध्ये UGC नेट असेल, त्याच्यानंतर याच्यामध्ये फॉरेन लँग्वेजसाठी असेल किंवा SSC CGL बँकिंगसाठी असेल तर यांची जी चाळणी परीक्षा आहे तर ती 8 ऑगस्टला होणार आहे। आणि याच्यामध्ये शिक्षक भरतीसाठी सकाळी 10 ते 12 या वेळेत त्यांचा पेपर होणार आहे। त्याच्यानंतर UGC नेटसाठी 1 ते 3 दरम्यान त्यांचा पेपर होणार आहे आणि फॉरेन लँग्वेजसाठी 4 ते 5 या वेळेत पेपर त्यांनी आयोजित केलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्याच्यानंतर खाली SSC CGL असेल, बँकिंग असेल किंवा रेल्वे असेल तर यासाठी जी चाळणी परीक्षा होणार होती तर ती 9 ऑगस्टला होणार आहे। त्याच्यानंतर 9 ऑगस्टला 9 ते 11 या वेळेमध्ये ती परीक्षा होणार आहे। त्याच्यानंतर खाली 12 ते 2 मध्ये सुद्धा तुम्हाला एक शिफ्ट त्यांनी दिलेली आहे। त्याच्यानंतर MBA CET असेल तर यासाठी त्यांची जी परीक्षा आहे तर ती सुद्धा 9 ऑगस्टला त्या ठिकाणी त्यांनी नवीन तारीख घोषित केलेली आहे आणि त्यांची परीक्षा सुद्धा त्या 3 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे। तर तुम्ही हे सुधारित ज्या तारखा आहेत किंवा वेळ आहे तर ते तुम्ही तुमच्या शिफ्टनुसार बघू शकता। त्याच्यानंतर खाली मिलिटरी असेल, पोलीस भरती असेल तर यांची जी चाळणी परीक्षा आहे तर ती 10 ऑगस्टला होणार आहे आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या 4 शिफ्ट दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सकाळी 10 ते 11 ची पहिली शिफ्ट आहे, त्याच्यानंतर 12 ते 1 आहे, त्याच्यानंतर 2 ते 3 आहे आणि दुपारी 4 ते 5 आहे। तर अशा 4 प्रकारच्या त्यांनी शिफ्ट दिलेल्या आहेत। तुमच्या हॉल तिकीटच्या वेळेनुसार, तारखेनुसार तुमचा पेपर कोणत्या शिफ्टमध्ये आहे तर ते एकदा कन्फर्म करून घ्या। त्याच्यानंतर त्यांनी खाली या ठिकाणी दिलेलं आहे की हे जे आहे वेळापत्रक तर हे सुधारित वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे, तर हे लक्षात घ्या। तर तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ती परीक्षेच्या 3 दिवसा अगोदर त्या ठिकाणी जाहीर केलं जाईल आणि ते सुद्धा तुम्ही महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता।